जय भीम मंडळी, किष्किंधा रेसिपीमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे। आज मी मटनची भाजी बनवत आहे। चला तर भाजी बनवूया। 1 किलो त्याला हळद आणि मीठ लावून ठेवले आणि हे काश्मीरी पावडर आहे, घरचा मसाला आहे आणि थोडीशी दालचिनी आणि मिरी आणि वेलची आहे आणि हे 2 टमाटे आहेत आणि हे थोडासा खोबरा आहे, 1 वाटी खोबरा आहे, 1 इंच आलं आहे आणि लसणच्या 2 कुड्या आहेत, कोथिंबीर आहे, फोडणीसाठी कढीपत्ता आहे आणि हे 4 कांदे आहेत। हे फक्त मी पेस्ट करणार आणि तळणार आहे। चला बारीक टाकून आपण आता तेल टाकून घेऊया। तेल चांगलं गरम झालं की कांद्याचं पेस्ट टाकायचं आहे। हे खोबऱ्याचं पेस्ट आहे, अद्रक लसूण आणि कोथिंबीर, फोडणीसाठी कढीपत्ता आणि हे कांद्याचं पेस्ट आहे। पहिल्या प्रथम आपण कांद्याचं पेस्ट टाकायचं आहे। यात आपलं तेल गरम झाले, आपण कांद्याची पेस्ट दुसऱ्या वस्तू टाकायची नाही, पहिले कांद्याची पेस्ट अशी लालसर होऊ द्यायची। आता कांदा असा लालसर झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हा कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता टाकले की ही दालचिनी, मिरी आणि वेलची टाकूया आणि हे अद्रक लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट टाकूया। हे खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचं। तिखट टाकून घे, काश्मीरी पावडर आणि हे घरगुती आपला मसाला, 1 चमचा लाल काश्मीरी पावडर आणि 2 चमचे आपला घरगुती मसाला वापरलेला आहे। तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता किंवा कमी करू शकता। अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया। टमाटर टाकून घेऊया। हे असं मटण आपण टाकून घेऊया। आपण झाकण ठेवूया, याला चांगलं पाणी सुटू देऊ। आता आपण ह्याला पाणी ओतलेलं नाही आहे आणि ह्याचं पाणी सुटलेलं आहे। आता ह्याला आपण थोड्याच पाण्यामध्ये शिट्टी मारून घ्यायची। आता आपण ह्याला झाकण लावून शिट्ट्या करूया।
चांगल्या 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या. आता आपण कुकर खोलून बघूया. ही अशी आपली भाजी झालेली आहे. आता ही अशी भाजी घट्ट झाली आहे. थोडासा आपल्याला रस्सा करायचा असेल तर आपण थोडं पाणी गरम टाकूया आणि मग थोडं चांगली शिजवून घेतो. मी गरम पाणी केलेलं आहे. आता मी ह्याच्यात टाकून घेणार आहे आणि थोडीशी उकळी फुटून देणार आहे. आपली व्यवस्थित झाली भाजी. मटण पण शिजलेलं आहे व्यवस्थित. आता ही आम्हाला एवढाच रस्सा हवा आहे. कुणाला जर जास्त करायचा असेल तर करू शकतात. अशी थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आणि आता गॅस बंद करून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. किष्किंधा रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.